भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कधी असं वाटलंय का की सगळं काही थांबल्यासारखं आहे, पण तरीही आत कुठेतरी काहीतरी मोठं घडणार आहे अशी शांत जाणीव सतत मनाला टोचत राहते. बाहेरचं जग जशाच तसं असतं, पण आत विचारांचा वेग वाढलेला असतो. निर्णय घ्यायचा आहे हे माहीत असतं, तरी पाऊल पुढे पडत नाही आणि अचानक एखादा क्षण येतो, जिथे कारण, स्पष्टीकरण किंवा तयारीची गरज उरत नाही. तो क्षण तुमच्यासाठी येतोय का? कारण जेव्हा नशीब आवाज न करता दार उघडतं, तेव्हा ते फक्त ऐकणाऱ्यांसाठीच असतं. कुंभ राशीचं थांबलेलं पाऊल आणि अचानक उघडलेली नशिबाची वाट. कुंभ राशीचं आयुष्य अनेकदा बाहेरून शांत दिसतं, पण आतून विचारांचा प्रचंड गोंधळ चालू असतो. निर्णय घ्यायचा असतो, पण मन कुठेतरी अडकलेलं असतं. योग्य वेळ नाही, परिस्थिती साथ देत नाही, लोक समजून घेत नाहीत, असं वाटत राहिल्यामुळे पावलं थांबलेली असतात. कुंभ राशी स्वप्नाळू असते, पण त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणताना ती स्वतःलाच थांबवते. या थांबलेल्या टप्प्यात कुंभ राशी खूप काही शिकत असते. संयम, निरीक्षण आणि स्वतःशी संवाद. बाहेर हालचाल कमी असली तरी आतून तयारी सुरू असते. नशिबाची वाट उघडण्याआधी कुंभ राशीला स्वतःवरचा विश्वास पुन्हा शोधावा लागतो. एक छोटासा निर्णय, एक धाडसी पाऊल किंवा एखादं अनपेक्षित सत्य समोर येतं आणि सगळं चित्र बदलून जातं. अचानक संधी उघडते, जिची अपेक्षाच नसते. जी वाट बंद वाटत होती, तीच नवी दिशा दाखवते. जुने अडथळे आपोआप बाजूला होतात. लोकांचा दृष्टिकोन बदलतो आणि कुंभ राशीला जाणवतं की थांबणं ही हार नव्हती, तर योग्य क्षणाची तयारी होती. या टप्प्यानंतर कुंभ राशी अधिक स्पष्ट विचारांनी पुढे जाते. भावनांपेक्षा शहाणपणाला महत्त्व देते आणि स्वतःचा मार्ग स्वतः घडवते. नशिबाची ही वाट फक्त बाह्य यश देत नाही, तर आतूनही कुंभ राशीला स्थिर करते. मन शांत होतं, विचारांना दिशा मिळते आणि जे काही घडतंय त्यामागचं कारण समजायला लागतं. थांबलेलं पाऊल आता आत्मविश्वासाने पुढे पडतं. कारण कुंभ राशीला कळून चुकलेलं असतं, काही वेळा नशीब वाट पाहत नसतं, तर आपली तयारी पाहत असतं. कुंभ राशीच्या या नव्या टप्प्यात बदल फक्त बाहेरच्या परिस्थितीत होत नाही, तर विचारसरणीतही मोठा उलटफेर घडतो. पूर्वी जे निर्णय सतत पुढे ढकलले जात होते, त्यामागची भीती आता हळूहळू विरघळू लागते. स्वतःला कमी लेखणं, इतरांच्या मतांवर अवलंबून राहणं किंवा अपयशाची भीती मनावर हावी होणं, या सगळ्या गोष्टी मागे पडू लागतात. कुंभ राशीला आता हे स्पष्टपणे जाणवायला लागतं की स्वतःची वेगळी ओळख हीच खरी ताकद आहे. या काळात काही नवीन लोक आयुष्यात येतात किंवा जुनी नाती नव्या अर्थाने समजायला लागतात. कुणाचं एक वाक्य, कुणाचा एक अनुभव किंवा एखादी घटना मनाला खोलवर स्पर्श करून जाते. आतापर्यंत जे दुर्लक्षित केलं होतं, त्यालाच आता महत्त्व मिळतं. कुंभ राशी अधिक प्रॅक्टिकल होत जाते, पण त्याच वेळी तिची कल्पकता आणि वेगळा विचार करण्याची सवय अधिक धारदार होते. आर्थिक, वैयक्तिक किंवा मानसिक स्तरावर जे अडथळे निर्माण झाले होते, त्यामागचं मूळ कारण आता उलगडू लागतं. त्यामुळे समस्या सुटण्याची दिशा मिळते. सगळं एकदम बदलत नाही, पण प्रत्येक छोटा निर्णय पुढचा मोठ्या बदलाची पायरी ठरतो. कुंभ राशीला आता वेळेचं महत्त्व समजतं आणि संधी हातातून निसटू न देता ती योग्य वेळी कृती करू लागते. या प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. स्वतःशी प्रामाणिक राहिलं तर आयुष्य अधिक सोपं होतं. अपेक्षांचा भार कमी होत जातो आणि स्वीकाराची भावना वाढते. कुंभ राशी आणि भूतकाळाच्या ओझ्याखाली न राहता वर्तमान जगायला शिकते. नशिबाची वाट उघडल्यावर ती वाट कुठे नेईल याची खात्री नसली तरी चालण्याची हिंमत मात्र पक्की झालेली असते. आणि हीच हिंमत पुढील काळात कुंभ राशीला नव्या उंचीवर घेऊन जाणारी ठरते. या पुढील टप्प्यात कुंभ राशीचं लक्ष बाहेरच्या गोंधळापेक्षा स्वतःच्या आतल्या स्थैर्याकडे वळलेलं दिसतं. सतत काहीतरी सिद्ध करण्याची धडपड आता कमी होते आणि मला काय योग्य वाटतं याला जास्त महत्त्व मिळतं. पूर्वी ज्या गोष्टींवर मन अडकून बसायचं, त्याच गोष्टी आता सहज सोडून देता येतात. त्यामुळे निर्णय हलके होतात आणि मनावरचं ओझं नकळत उतरून जातं. या काळात कुंभ राशीला एखादं नवीन काम, वेगळी जबाबदारी किंवा अनोखी संधी मिळू शकते, जी सुरुवातीला गोंधळात टाकणारी वाटेल, पण हळूहळू लक्षात येईल की हीच संधी आत्तापर्यंतच्या अनुभवांचा खरा उपयोग करून देणारी आहे. जे काही आधी अपूर्ण राहिलं होतं, ते पूर्ण करण्याची ताकद आता मनात तयार झालेली असते. त्यामुळे आत्मविश्वास शब्दात न मांडता कृतीतून दिसू लागतो. भावनिक पातळीवर कुंभ राशी अधिक प्रगल्भ होते.
प्रतिक्रिया देण्याऐवजी समजून घेणं, लगेच उत्तर देण्याऐवजी शांत राहणं, या सवयी आयुष्यात समतोल आणतात. काही नाती नव्याने जुळतात, तर काही नात्यांची रूपरेषा बदलते. जे खरंच सोबत चालण्यासारखं आहे, ते आपोआप जवळ येतं आणि उरलेलं हळूच दूर जातं. या सगळ्या प्रवासात कुंभ राशीला एक महत्त्वाची जाणीव होते. स्वतःचा मार्ग वेगळा असणं ही अडचण नसून वरदान आहे. इतरांशी तुलना करणं थांबतं आणि स्वतःच्या गतीने पुढे जाण्याचा आत्मविश्वास तयार होतो. नशीब साथ देतंय असं वाटण्यापेक्षा आपणच स्वतःसाठी योग्य परिस्थिती निर्माण करत आहोत अशी भावना मनात ठसते आणि याच जाणीवेतून पुढचं पाऊल अधिक ठाम, स्पष्ट आणि स्थिर होत जातं. या टप्प्यानंतर कुंभ राशीचं आयुष्य अधिक शिस्तबद्ध होत जातं. पण ही शिस्त बंधनासारखी न वाटता आधारासारखी वाटते. आधी विस्कळीत असलेली दिनचर्या आता एका ठराविक लयीमध्ये येते. वेळेचा उपयोग, ऊर्जा कुठे खर्च करायची आणि कुठे थांबायचं याची स्पष्ट जाणीव तयार होते. त्यामुळे आयुष्यात घाई कमी होते आणि प्रत्येक कृती मागे ठोस विचार असतो. या काळात कुंभ राशीची निरीक्षण शक्ती अधिक तीव्र होते. लोक काय बोलतात यापेक्षा ते काय करत नाहीत याकडे लक्ष जातं. त्यामुळे फसवणूक, अपूर्ण आश्वासनं किंवा वरवरची नाती सहज ओळखता येतात. कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या कृतीवर उभं राहणं अधिक सोपं वाटू लागतं. ही मानसिक स्वावलंबनाची अवस्था कुंभ राशीला आतून खूप मजबूत करते. जी स्वप्न पूर्वी अवास्तव वाटायची ती आता साध्य वाटू लागतात. कारण त्यासाठी लागणारा संयम आणि सातत्य तयार झालेलं असतं. मोठे बदल एका रात्रीत घडत नाहीत, पण दररोज होणाऱ्या छोट्या प्रयत्नांमधून दिशा स्पष्ट होत जाते. कुंभ राशी आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही, तर स्वतःच्या समाधानासाठी पुढे चाललेली असते. या प्रवासात एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. बाहेर कितीही गडबड असली तरी मन आतून स्थिर राहू लागतं. निर्णय घेताना भीतीपेक्षा स्पष्टता जास्त असते. भूतकाळातील चुका आता बोचत नाही, तर शिकवण देतात. भविष्याबद्दल अतिविचार न करता वर्तमानात योग्य पाऊल टाकण्याची कला कुंभ राशी आत्मसात करते. हळूहळू आयुष्य एका अशा टप्प्यावर येतं जिथे संघर्ष कमी आणि स्वीकार जास्त असतो. जे मिळतंय त्याबद्दल कृतज्ञता आणि जे मिळालं नाही त्याबद्दल शांत समजूत या दोन्हींचा समतोल साधला जातो. आणि याच अवस्थेत कुंभ राशीला जाणवतं की नशिबाची वाट फक्त उघडलेली नाही, तर आता ती वाट चालण्यासाठी मनही पूर्ण तयार झालेलं आहे. या पुढच्या काळात कुंभ राशीच्या आयुष्यात एक सूक्ष्म पण खोल बदल घडताना दिसतो. आधी जिथे स्वतःला सतत समजावून सांगावं लागत होतं, तिथे आता कृती आपोआप घडू लागते. मन आणि बुद्धी यांच्यातला संघर्ष कमी होतो. जे करायचं आहे त्यासाठी बाह्य प्रेरणेची गरज राहत नाही. कारण आतूनच एक शांत ठामपणा निर्माण झालेला असतो. या अवस्थेत कुंभ राशीला स्वतःच्या मर्यादा स्पष्ट कळतात आणि त्याच वेळी स्वतःची क्षमता देखील जाणवते. अवाजवी अपेक्षा ठेवणं थांबतं आणि वास्तव स्वीकारण्याची ताकद वाढते. त्यामुळे अपयश आलं तरी ते मनाला कोसळणारं न राहता पुढचा मार्ग दाखवणारं ठरतं. यश मिळालं तरी त्याचा गर्व न चढता तो अनुभव म्हणून स्वीकारला जातो. आयुष्यातील काही प्रश्नांची उत्तरं आता शब्दात मिळत नाहीत, तर अनुभवातून मिळतात. शांत बसून विचार करण्याची सवय वाढते. एकांत आता पोकळ न वाटता समृद्ध वाटू लागतो. कुंभ राशीला कळतं की सगळ्या उत्तरांसाठी बाहेर धावण्याची गरज नसते. काही उत्तरं आतच तयार होत असतात. या काळात आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक होतो. छोट्या गोष्टींमध्ये अडकण्याऐवजी मोठं चित्र पाहण्याची सवय लागते. त्यामुळे पूर्वी ज्या गोष्टी त्रासदायक वाटायच्या, त्या आता तितक्याशा महत्त्वाच्या वाटत नाहीत. मानसिक मोकळीक वाढते आणि भावनांवर ताबा ठेवणं सहज होतं. हळूहळू कुंभ राशी एका अशा टप्प्यावर पोहोचते, जिथे स्वतःशी स्पर्धा सुरू होते. इतरांपेक्षा पुढे जाण्याची इच्छा नाही, तर कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक स्पष्ट, अधिक स्थिर आणि अधिक सजग राहण्याचा प्रयत्न असतो. आणि याच प्रयत्नातून आयुष्याला एक नवा अर्थ मिळतो, जो गोंधळातून नाही, तर समजूतदार शांततेतून आकार घेत असतो. या टप्प्यावर कुंभ राशीच्या आयुष्यात स्वतःला सावरणं हा केंद्रबिंदू ठरतो. आधी ज्या गोष्टी सतत मन विचलित करत होत्या, त्या आता आपोआप बाजूला पडतात. लक्ष केंद्रित राहू लागतं. एकाच वेळी अनेक दिशा पाहण्याऐवजी एक ठराविक मार्ग स्पष्ट दिसू लागतो. त्यामुळे निर्णयांमध्ये गोंधळ न राहता स्थिरता येते आणि कामात सातत्य टिकून राहतं. या काळात कुंभ राशी स्वतःच्या मूल्यांना जास्त महत्त्व देते. लोक काय म्हणतील, समाज काय अपेक्षा ठेवतो यापेक्षा माझ्यासाठी योग्य काय हा प्रश्न क्रमावर येतो. त्यामुळे काही जुने साचे मोडले जातात. काही सवयी बदलतात, तर काही नवे नियम स्वतःसाठी ठरवले जातात. हे बदल बाहेरून कदाचित किरकोळ वाटतील, पण आतून आयुष्याची दिशा बदलणारे असतात.
मानसिक पातळीवर एक प्रकारची परिपक्वता दिसून येते. भावना दडपून ठेवण्याऐवजी त्यांना समजून घेण्याची वृत्ती वाढते. राग, दुःख किंवा निराशा यांच्याशी लढण्याऐवजी त्यांना स्वीकारून पुढे जाण्याची ताकद निर्माण होते. त्यामुळे अंतर्गत संघर्ष कमी होतो आणि मन अधिक हलकं वाटू लागतं. या प्रवासात कुंभ राशीला कळतं की प्रत्येक गोष्ट लगेच स्पष्ट व्हायलाच हवी असं नाही. काही उत्तरं वेळेनुसार उलगडतात. संयम ही आता कमकुवतपणा न राहता एक ताकद ठरते. घाई न करता योग्य क्षणाची वाट पाहणं हीच खरी शहाणपणाची खूण असल्याची जाणीव खोलवर रुजते. हळूहळू आयुष्य अशा टप्प्यावर येतं जिथे बाह्य यशापेक्षा अंतर्गत समाधान अधिक महत्त्वाचं वाटू लागतं. दिवसाच्या शेवटी मन शांत असेल, विचार स्पष्ट असतील आणि स्वतःशी नातं प्रामाणिक असेल, इतकंच पुरेसं वाटतं. आणि याच शांत, सजग अवस्थेतून कुंभ राशीचं पुढचं पाऊल आकार घेतं. जे गोंधळातून नाही तर पूर्ण जाणीवेतून उचललेलं असतं. या अवस्थेनंतर कुंभ राशीच्या आयुष्यात कृतीला वेगळंच वजन मिळू लागतं. आधी विचार जास्त आणि कृती कमी अशी अवस्था होती. पण आता विचार शांत झाल्यामुळे कृती अधिक परिणामकारक ठरते. प्रत्येक पाऊल ठरवून पण नैसर्गिकपणे पुढे पडतं. कोणालाही काही सिद्ध करण्याची गरज न वाटता स्वतःच्या समाधानासाठी काम केलं जातं आणि याच्यामुळे कामात एक वेगळीच धार येते. या काळात कुंभ राशीला स्वतःच्या निर्णयांचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागतात. चांगले असोत किंवा कठीण, दोन्हींचा स्वीकार शांतपणे केला जातो. जबाबदारीपासून पळ काढण्याऐवजी ती स्वीकारण्याची तयारी दिसून येते. त्यामुळे लोकांचा विश्वास आपोआप मिळू लागतो. कुणी कौतुक केलं नाही तरी चालतं, कारण आतून स्वतःला योग्य वाटतंय ही जाणीव पुरेशी असते. आयुष्याच्या प्रवाहाकडे पाहण्याची दृष्टी अधिक लवचिक होते. सर्व काही आपल्या हातात असावं अशी हट्टाची भावना कमी होते. काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, काही गोष्टी बदल स्वीकारावे लागतात आणि काही गोष्टींची वेळ येईपर्यंत वाट पाहावी लागते. हे सगळं कुंभ राशी आता सहज समजून घेते. त्यामुळे ताणतणाव कमी होतो आणि मानसिक शांती वाढते. या टप्प्यात अंतर्मुख होण्याची सवय अधिक खोल जाते. स्वतःशी संवाद साधणं, स्वतःच्या चुका मान्य करणं आणि स्वतःला समजून घेणं या गोष्टी आयुष्याचा भाग बनतात. बाहेरून सगळं साधं वाटत असलं तरी आतून मोठा प्रवास सुरू होतो. हा प्रवास गोंगाटाचा नाही तर शांत पण निर्णायक असतो. हळूहळू कुंभ राशीला जाणवतं की आयुष्य म्हणजे सतत काहीतरी मिळवण्याची शर्यत नाही, तर योग्य वेळी थांबणं, योग्य वेळी पुढे जाणं आणि जे आहे त्यात अर्थ शोधणं हेच खरे यश आहे. आणि या जाणीवेतेतून पुढे जाणारं प्रत्येक पाऊल अधिक स्थिर, अधिक सजग आणि अधिक अर्थपूर्ण ठरत जातं. जर कुंभ राशीच्या या प्रवासात तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब दिसत असेल, तर इथेच थांबू नका. तुमचं आयुष्य कोणत्या वळणावर उभं आहे हे समजून घेण्यासाठी आतून येणाऱ्या संकेतांकडे लक्ष द्या. बदलाची वेळ आली आहे. हे नशीब सांगत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचे विचार, अनुभव आणि मनात चाललेली घालमेल शब्दात मांडण्याची हीच योग्य वेळ आहे. तुमचा प्रवास इतरांनाही दिशा देऊ शकतो. त्यामुळे पुढचं पाऊल उचलण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. जोडलेले राहा आणि जे समजते, जे जाणवते ते मोकळेपणाने व्यक्त करा. कारण कधी-कधी एक छोटासा प्रतिसादच आयुष्याच्या मोठ्या बदलाची सुरुवात ठरतो. श्री स्वामी समर्थ.